जय शिवराय मित्रांनो. राज्यात वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचं, ज्याच्यामध्ये रबीची पिकं असतील, ऊस असेल किंवा फळबागा असतील, याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं जातं. आणि अशा प्रकारे जर या वन्य प्राण्यांनी नुकसान केलं तर नुकसान भरपाई मिळते का, मिळत असेल तर ती किती मिळते, याच्यासाठी अर्ज कसा करायचा, या सर्वांच्या संदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, वन विभागाच्या माध्यमातून वन्य प्राण्यांच्या हानीमुळे जर पिकांचं नुकसान झालं तर नुकसान भरपाई दिली जाते आणि याच्यासाठी फॉरेस्ट विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र अर्ज प्रक्रिया सुद्धा राबवली जाते. मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण समजून घेऊयात याच्यामध्ये नुकसान भरपाई किती दिली जाते. याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर जे काही वेगवेगळ्या फळबागा असतील, ज्याच्यामध्ये नारळ असेल तर नारळाचं 1 वर्षापर्यंतची बाग किंवा 5 ते 5 वर्षापेक्षा पुढची बाग, याच्यासाठी प्रति झाड, त्याचप्रमाणे सुपारीसाठी प्रति झाड, केळीसाठी 240 रुपये प्रति झाड, कलमी आंबा असेल तर त्याच्या वयानुसार आपण जर पाहिलं 5 वर्षापेक्षा जुनं झाड असेल तर 7,000 रुपये प्रति झाड, इतर फळझाडं असतील तर त्या 5 वर्षाच्या पुढील फळझाडासाठी 1,000 रुपये प्रति झाड, संत्रा मोसंबी असेल त्याचं नुकसान झालं तर 5 वर्षा पुढील झाडासाठी 4,500, अशा प्रकारची नुकसान भरपाई दिली जाते. आणि जर शेती पिकांचं नुकसान झालं तर झालेल्या नुकसानीच्या 10,000 रुपयापर्यंतच्या नुकसानीसाठी कमीत कमी 1,000 रुपये आणि तिथून पुढचे जर नुकसान असेल तर 10,000 रुपयापेक्षा जास्त तर एकूण नुकसानीच्या 80% जास्तीत जास्त 25,000 रुपयापर्यंत. ऊसासाठी सुद्धा एकंदरीत 800 रुपये प्रति मेट्रिक टन, जास्तीत जास्त 25,000 रुपयापर्यंत ही नुकसान भरपाई दिली जाते. नारळ, सुपारी, आंबा, केळी याच्यासाठी आता वाढ करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर संत्रा आणि मोसंबीचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या फळबागा असतील किंवा पिकं असतील, ऊस असेल, यासाठी ही नुकसान भरपाई दिली जाते. मित्रांनो, याच्यासाठी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून अर्ज केला जातो आणि अर्ज केल्यापासून 30 दिवसाच्या आतमध्ये ही नुकसान भरपाई लाभार्थ्याला मिळावी अशा प्रकारचा राज्य शासनाचा GR आहे. याच्यामध्ये लाभार्थ्यांना 3 दिवसाच्या आतमध्ये अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर या ठिकाणी जे काही वनपाल असतील किंवा त्या ठिकाणचे कृषी सहाय्यक, तलाठी असतील, यांच्या माध्यमातून पंचनामा केला जातो आणि पंचनामा केल्यानंतर 23 दिवसाच्या आतमध्ये या घटनेची तक्रार प्राप्त झाल्यापासून जे काही नुकसान असेल तर त्या नुकसानीची पुढे रक्कम देण्यासाठी मंजुरी दिली जाते. आणि याच मंजुरी जी आहे ती लवकरात लवकर द्यावी यासाठी आलेल्या जे काही तक्रारी आहेत, या तक्रारीच्या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून होणारा विलंब टाळण्यासाठी एक परिपत्रक देखील 19 मार्च 2018 रोजी काढलेले आहे, ज्याच्यामुळे 30 दिवसाच्या आतमध्ये ही नुकसान भरपाई त्या लाभार्थ्याला वितरित केली जावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आता याच्यासाठी सर्वात प्रथम जे काही लाभार्थी नुकसानग्रस्त झालेला असेल शेतकरी, त्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. हा अर्ज करण्यासाठी लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पब्लिक सर्व्हिसेसच्या अंतर्गत RTS चा फॉर्म आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता वन्य प्राण्यांच्या हानीमुळे पीक नुकसानी करता नुकसान भरपाई मंजूर करण्याच्या संदर्भात. याच्यावरती आल्यानंतर आपण पाहू शकता वन्य प्राण्याच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानी करता नुकसान भरपाई मंजूर करण्याचा हा अर्ज आहे. आता याच्यामध्ये आपण पाहू शकता अर्जदाराचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर ही माहिती द्यायची आहे. याच्यानंतर नुकसानीचा प्रकार काय झालेला आहे, ऊस आहे, पीक आहे की फळझाड आहे. फळझाड असेल तर त्या फळझाडाचं पुढे आपल्याला प्रकार द्यावा लागेल. याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता कशामुळे नुकसान झालेली आहे त्याची या ठिकाणी माहिती आपल्याला द्यावी लागणार आहे. आणि त्याच्यानंतर पिकाचं जे नाव असेल ते नाव या ठिकाणी निवडायचे. वन्य हत्तीमुळे झाले असेल तर कोणत्या पिकाचं झालेलं ते निवडायचे, किंवा माकडांमुळे झालं असेल तर कोणत्या पिकाचं झालेले ते या ठिकाणी निवडायचे. जर याच्यामध्ये ऊस असेल तर ऊस या ठिकाणी आपण निवडू शकता. पिकं असतील तर पिकाची माहिती या ठिकाणी द्यावी लागणार, पिकाचं नाव आपल्याला याच्यामध्ये द्यायचंय. पुढे शेतकऱ्याचं नाव द्यायचंय. त्याच्यानंतर शेतकऱ्याचा त्या जो काही विंग असेल तो वाईल्ड लाईफ विंग आहे की फॉरेस्ट डिव्हिजन आहे ते त्या ठिकाणी आपल्याला निवडायचे. जर फॉरेस्ट डिव्हिजन असेल तर फॉरेस्ट डिव्हिजन निवडायचे. आपला जो काही जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला याच्यामधून निवडायचा आहे. आता जिल्हा निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फॉरेस्ट डिव्हिजन जे असेल ती निवडण्यासाठी पुढे सांगितलं जाईल. आता आपण समजा एक जिल्हा तालुका निवडला तर त्याच्या अंतर्गत जे काही फॉरेस्ट डिव्हिजन असतील त्या फॉरेस्ट डिव्हिजन आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जाणार आहे. आणि आपली जी काही फॉरेस्ट डिव्हिजन असेल ती डिव्हिजन आपल्याला याच्यामधून निवडायची. वाईल्ड लाईफ असेल तर वाईल्ड लाईफ विंग कुठली आहे ती तुम्हाला निवडावी लागणार आहे. याच्या अंतर्गत आपलं जे काही गाव असेल ते गाव आपल्याला निवडायचे. याच्यानंतर गावाचं नाव लिहायचं. इथं जर गावाचं नाव नसेल तर आपण या ठिकाणी गावाचं नाव लिहू शकता, पत्ता लिहू शकता. आणि घटनेचा दिनांक आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. घटना कधी झालेली आहे ती दिनांक आपल्याला याच्यामध्ये द्यायची आहे. आता याच्या राईट साईडला आपण जर पाहिलं तर एक माहिती येते म्हणजे बँकेच्या संदर्भातील, ज्याच्यामध्ये आपण आपला डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वितरण करण्यासाठी बँकेचं नाव, खातेधारकाचं नाव आणि खाते क्रमांक ही माहिती या ठिकाणी द्यायची आहे. आणि IFSC कोड टाकून आपल्याला या ठिकाणी व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. तो IFSC कोड आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. या ठिकाणी सर्व बँकेची क्लिअर माहिती आपल्याला द्यायची आहे. याच्यानंतर डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी जमा करावे लागणार आहेत. फक्त PDF साईज
आपण याच्यामध्ये अपलोड करू शकता. याच्यामध्ये काय काय आहे, बँकेचं पासबुक अपलोड करावं लागणार आहे, आधार कार्ड अपलोड करावं लागणार आहे, ज्या शेतजमिनीचं नुकसान झालंय त्या शेतजमिनीचा सातबाऱ्याची कॉपी, लेटेस्ट सातबाऱ्याची कॉपी आपल्याला अपलोड करावी लागणार आहे. आणि हा ही नुकसान भरपाई दिली जात असताना ई पीक पाहणी केलेली असणं बंधनकारक आहे. फक्त ई पीक पाहणी केलेल्या लाभार्थ्याला, शेतकऱ्यालाच त्या बाबीचा लाभ मिळतो. जसं फळबागांचं नुकसान झालेलं असेल तर आपली फळबागेची ई पीक पाहणी झालेली असणं गरजेचं आहे. ऊस असेल तर ऊसाची, आणि शेती पिकं असतील तर शेती पिकांची. याचबरोबर या ठिकाणी एक ना हरकत प्रमाणपत्र एक आहे, हे तुम्हाला डाउनलोड करायचे, भरायचे आणि ते स्कॅन करून परत तुम्हाला याच्यामध्ये अपलोड करायचे. याचा नमुना आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. हा नमुना तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. नमुना डाउनलोड करून याची प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट काढल्यानंतर याच्यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ही सर्व माहिती भरून याच्यावरती सही, त्याचबरोबर मोबाईल नंबर, पत्ता लिहून ही माहिती, ही जी काही ना हरकत प्रमाणपत्र आहे हे आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे. खाली एक कॅप्चा कोड दिलेला, हा कॅप्चा कोड टाकून आपल्याला याच्यामध्ये सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कधी पुढे याल त्यावेळेस पब्लिक सर्व्हिसेसच्या अंतर्गत आरटीएस ट्रॅकर नावाचे एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुमचं काय जे ऍप्लिकेशन असेल, आता आपण कशासाठी केलेलं होतं की शेती पिकांच्या नुकसानीसाठी, तर ती ऑप्शन निवडून आपल्याला या ठिकाणी अर्ज क्रमांक टाकायचा आहे आणि पुढे ट्रॅकवरती क्लिक करायचं. ट्रॅकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्या संदर्भातील जी काही माहिती असेल ती माहिती या ठिकाणी दाखवली जाणार आहे. तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणात विचारली गेलेली एक माहिती होती. रबीच्या पिकाचं या वन्य प्राण्यामुळे नुकसान झालेलं आहे, तर ऊसाचं वन्य प्राण्यामुळे नुकसान झालंय, तर याच्यासाठी अर्ज कसा करायचा, नुकसान भरपाई मिळते का आणि किती मिळते, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.